यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले मनपूर्वक स्वागत। नवीन विषय, नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी। साड्या हा महिलांच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा विषय असं आपण म्हणतो। भारत हा विविधतेने नटलेला एक देश आहे। आपल्या इकडे प्रत्येक राज्याची एक वेगळी खासियत आहे। प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या बनवल्या जातात, नेसल्या जातात। विविध राज्यातील साड्या एकाच छताखाली ग्राहकांना उपलब्ध करून देणाऱ्या रमोमोरा या ब्रँडची ही यशोगाथा। रश्मी मोघे यांनी बरेच वर्ष घरून आवड म्हणून साड्या विकण्याचा व्यवसाय केला। नंतर 2022 साली पुण्यातील कर्वेनगर इथे रमोमोरा या नावाने बुटीक सुरू केलं। साड्यांमध्येही फक्त हँडलूमच्या साड्या त्या विक्रीसाठी ठेवतात। त्याचबरोबर त्यांनी स्वतः डिझाईन केलेल्या साड्यांनाही मार्केटमध्ये चांगलीच मागणी। 5 ते 6 लोक रश्मी यांना व्यवसाय चालवण्यात मदत करतात। प्रॉफिट मार्जिनकडे न बघता ग्राहकांना वैयक्तिक असा अनुभव मिळावा यासाठी रश्मी नेहमीच प्रयत्नशील असतात। सो वेगवेगळे आता सिल्कचे जे प्रकार असतात की बनारसी म्हणजे बनारस साईडचं असतं, माहेश्वर साईडचं असतं, चंदेरी साईडचं आहे, साऊथ इंडियन मधले अजून वेगळेच कॉटन सिल्क प्रोडक्ट्स असतील किंवा लिनन्समध्ये आहेत। सो वी डील इन अ वाईड रेंज ऑफ फॅब्रिक्स। ऑल्सो समर्समध्ये आम्ही आमचे जे सिग्नेचर प्रॉडक्ट्स आहेत, सिग्नेचर लिनन एम्ब्रॉयडर्ड साडीज आणि सिग्नेचर एम्ब्रॉयडर्ड ड्रेसेस जे असतात ते पण लॉन्च करतो, एस्पेशली ड्युरिंग द समर्स। सो हे सगळं हँड क्राफ्टेड आहे, सगळं हँड एम्ब्रॉयडरी केलेली आहे, डिझाईन देऊन बनवून घेतलेले प्रॉडक्ट्स आहेत। सो आय थिंक दॅट इज व्हॉट मेक्स अस डिफरंट फ्रॉम अदर्स। मी खूप प्राऊडली सांगू शकते की आम्ही आजपर्यंत मार्केटिंगवरती एकही रुपया खर्च केलेला नाही आहे। जे काय आहेत आमचे फॉलोअर्स ते सगळे ऑर्गॅनिक फॉलोअर्स आहेत। आम्ही कधीच न्यूजपेपरमध्ये ॲड्स दिल्या नाहीत ना, आम्ही कधी आमच्या पोस्ट बूस्ट केल्या किंवा वी नेवर इन्व्हेस्टेड अ पेनी इन मार्केटिंग। द ओनली की टू रीच ऑडियन्स वॉज कन्सिस्टन्सी। मी म्हटलं तसं आम्ही एव्हरी डे एक व्हिडिओ पोस्ट करायचोच। सो आत्तापर्यंत आय थिंक काहीतरी 2800 वगैरे पोस्ट्स आहेत आमच्या आणि वी आर स्टील फॉलोईंग द सेम। आम्ही एव्हरी डे एक व्हिडिओ पोस्ट करतो आणि आता ग्रॅज्युअली लोकांचा जसं जसं तुम्ही विश्वास संपादन करता, पीपल स्टार्ट फीलिंग रिलेटेबल। सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने केलेला वापर, योग्य ऑडियन्स पर्यंत पोहोचण्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी, एकदाही ॲड बूस्ट न करता ऑर्गॅनिक पद्धतीने मिळवलेले फॉलोअर्स आणि त्यातून निर्माण होणारे ग्राहक हेच एका ब्रँडला सोशल मीडियावरून यशस्वी बनवू शकतात। कोणत्याही व्यवसायात जर काळाप्रमाणे बदल करत गेलो, मार्केटचा योग्य अभ्यास केला आणि ग्राहकांना आपलंसं करून घेतलं तरच तो व्यवसाय यशस्वी होऊ शकतो आणि हेच रश्मी मोघे यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते।